नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। आणि कालच्या एका रील्स मध्ये माझ्या मम्मीने एक कमेंट केलेली की तिला माझ्या हाताची कोल्हापुरी चिकन आणि तांबडा रस्सा ही रेसिपी या चॅनलवर बघायची। तर आज योगायोगाने फ्रायडे आलाय, तर मी ठरवलं की चला आज ही रेसिपी बनवून दाखवूया। तर इथे मी अर्धा किलो चिकन आणलंय, ते पहिला आपण धुवून घेऊया स्वच्छ। हे अर्धा किलो चिकन आहे, हे स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेऊया, मग रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही बघू शकता आपण आता चिकन चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। मी 3दा धुतले चिकन। चिकन शिजवून घ्यायचंय, तर त्या शिजवण्यासाठी आपल्याला पहिले हे 2 कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत, कारण ह्याचीच फोडणी द्यायची आपल्याला पहिली। तर पहिलं मी कांदे चिरून घेते। कांदे एकदम बारीक चॉप करायचे आहेत काय। तुम्ही बघू शकता कांदा आपला बारीक चिरून झालाय। आता आपण फोडणीची तयारी करूया। तर आता आपण गॅस चालू करूया। टोप ठेवलाय, तेल घेऊया, 2-3 पळी तरी चालेल। आणि तेल चांगलं तापलं की मग आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा। आता तेल आपलं चांगलं तापलंय, तुम्ही बघू शकता मी ऑलरेडी कांदा टाकून बघितलेला। तर आता ह्याच्यामध्ये मी 2 बारीक चिरलेले कांदे घालून घेते। तेलात चांगला कांदा परतून घ्यायचा, थोडासा लालसर होईपर्यंत। एकदम पण आपल्याला करपवायचं नाही हा। कांदा भाजतोय तोपर्यंत आपण आहे ना चिकनला थोडीशी हळद लावून घेऊया। हळद घालून घेतले, आता हे चांगलं मॅरिनेट करून घेऊया। मॅरिनेट केलेलं आहे ना चिकन, ते आपल्याला आता कांदा चांगला शॅलो फ्राय झालाय त्याच्यामध्ये घालून घेऊया। हे चिकन चांगलं परतून घेऊया, जेणेकरून सगळा कांदा त्याला लागेल। आणि जे हळदीचं पाणी आहे ते त्यात घालून घेऊया। आणि मी आता चिकन शिजवताना ना जरा जास्तीच पाणी घालणार आहे शिजवताना, कारण कसं आहे ना चिकन शिजताना पाणी ऑटोमॅटिक आटलं जातं। आणि हा रस्सा जरा आमच्या घरच्यांना जास्त आवडतो, त्याच्यामुळे आम्हाला जास्त करावा लागतो। त्याच्यामुळे मी जरा जास्तच पाणी घालणार, जेणेकरून जरी ते शिजलं तरी पाणी बऱ्यापैकी असेल ज्याचा आपल्याला तांबडा रस्सा करता येईल। तर तुम्ही पण तुम्हाला जेवढं हवंय रस्सा बनवायचा त्याच्यात जरा थोडं जास्तच पाणी घाला। थोडं चवीपुरतं मीठ घालायचंय, जास्त नाही घालायचं कारण नंतर आपल्याला परत ऍड करायचंय। आणि आता आपण चिकन शिजत ठेवूया। आता इकडे चिकन शिजतंय, आपण वाटणाला सुरुवात करूया। तर वाटण्यासाठी आपल्याला लागणार आहे सर्वात प्रथम सुकं खोबरं। तर मी 1.5 वाटी सुकं खोबरं घेतलंय अर्धा किलो चिकन साठी। कोथिंबीर बारीक चिरून घेतले, 2 मोठे टोमॅटो घेतलेत, तीळ घेतले अर्धी वाटी, कांदा घेतले 4 बारीक कापून, आणि 2 लसणाच्या गड्ड्या। आणि हे सगळं आपल्याला मिक्सर मध्ये चांगलं बारीक वाटून घ्यायचंय। आता आपण मिक्सर लावूया। त्यासाठी आपण हे बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, लसणाच्या पाकळ्या, तीळ, कोथिंबीर आणि सुकं खोबरं घालून घेऊया। आणि थोडंसं पाणी घालून याला वाटून घेऊया। आणि याला एकदम बारीक वाटायचं आहे, जरा पण जाडसर ठेवायचं नाही, नाहीतर ते तोंडात आल्यावर चांगलं लागत नाही वाटण। त्याच्यामुळे एकदम रव्याहून बारीक करून घ्यायचं। तर चला मी याला बारीक करून घेते। तुम्ही बघू शकता आपलं वाटण कसं बारीक झालंय, पण अजून याला बारीक करायचंय। अजून एकदा मी फिरवून घेईन, कारण हे बघा हे थोडं तरी जाडसर वाटतंय मला, अजून पातळ करता येईल।
थोडंसं पाणी घालून घेऊया आणि बारीक करून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे आपलं चांगलं चिकन शिजतंय, चांगली उकळी पण आली आहे. तर आता ते शिजलंय की नाही बघण्यासाठी आपल्या घरात कोणीही लहान मुलं असतील त्यांना एखादा तुकडा द्यायचा आणि चावून बघायला सांगायचा. जर एकदम मऊसूत लागलं तर ठीक आहे, नाही लागलं तर थोडं अजून शिजवून घ्यायचं. अशी ट्रिक मी तरी करते, माझ्या लहान मुलाला देते खायला आणि सांगते बघ बाबा शिजले की नाही, मग तो मला सांगतो. इथे चिकन शिजतंय तोपर्यंत मग मी कोशिंबीर पण बनवून घेतली. आता ह्याच्यामध्ये दही आणि मीठ टाकल्यावर आपली कोशिंबीर रेडी. इकडे ना चांगलं शिजलंय, तर आपण त्याला ह्या ताटामध्ये काढून घेऊया. सगळं चिकन काढून घ्यायचं आणि हे जे पाणी आहे ना ते तुम्ही पिऊ पण शकता. लहान मुलांना हे पाणी पियाला दिलं तरी हे खूप चांगलं असतं. भातामध्ये घालून पिवळं पाणी. हे सगळं चिकन काढून झालं ना तर या टोपातच हा रस्सा ठेवायचा. यातच आपल्याला तांबडा रस्सा बनवून घ्यायचा आहे, वेगळं काही टोप घ्यायची गरज नाहीये. आणि एका साईडला आपण चिकनला फोडणी पण घेऊन देऊ. तुम्ही बघू शकता आता आपण शिजलेलं चिकन काढून घेतलेले. चला आता आपण फोडणीची तयारी करूया. हा टोप उचलून आपण दुसऱ्या साईडला ठेवूया आणि इथे गॅस चालूच आहे, कढई ठेवून घेऊया. एका व्हिडिओ मध्ये ना मला खूप कमेंट आलेल्या की तुझी कढई खूप घाण आहे, अनहायजेनिक आहे, जरा कढई साफ कर असं तसं. तर मी तुम्हाला सांगेन की प्लीज असे निगेटिव्ह कमेंट करू नका. ही कढई खराब नाहीये, फक्त एवढंच आहे की कंटिन्यू ह्याच्यामध्ये रोज जेवण केल्यामुळे त्याचं बाजूचं कोटिंग गेलंय, त्याच्यामुळे ती जरा अशी दिसते. बाकी कढई खराब नाहीये. तर आपण आता कढईमध्ये तेल घालून घेऊया. 4-5 चमचे तेल घ्यायचं, तरच मसाल्याला चांगलं तेल सुटतं. कारण या रेसिपीमध्ये तेल जरा जास्तच लागतं. आता तेल चांगलं तापलं ना की आपल्याला ह्याच्यामध्ये कांद्याची फोडणी द्यायची आहे. तर अगोदरच मी कांदा कापून घेतलेला. तर तुम्ही बघू शकता इथे मी 2 छोटे कांदे कापून घेतलेत. तर आपल्याला टोटल 8 कांदे लागले. 4 छोटे कांदे वाटण करायला, 2 छोटे कांदे जेव्हा आपण चिकन शिजवलं तेव्हा यूज केले, आणि आता 2 छोटे कांदे आपण जेव्हा सुकं चिकन बनवते त्याच्यामध्ये फोडणी द्यायला. अर्धा किलो चिकन मध्ये मी टोटल 8 कांदे यूज केलेत. ओके, आता तेल चांगलं तापलंय तर आपण कांदा घालून घेऊया. कांदा चांगला परतून घेऊया, लालसर होईपर्यंत जरा शॅलो फ्राय करून घेऊया आपण. आता तुम्ही बघा कांदा चांगला शॅलो फ्राय झालाय. तर मी कढई पण इथेच ठेवली आहे आणि जे शिजवलेलं पाण्याचं पाणी आहे ना त्याचं टोप पण इथेच ठेवलंय. कारण इथे जसं आपण सुकं चिकन बनवणार ना त्याचं जे वाटण यूज करणार आहे तेच आपल्याला तांबड्या रस्स्यासाठी यूज करायचं आहे. तर एकसाथच या दोन्ही गोष्टी आपल्याला बनवायच्या, तर तुम्हाला ते पुढे कळेलच की मी कसं बनवते. तर आपण हे जे पाण्याचं टोप आहे शिजवलेलं, ज्याच्यामध्ये आपण चिकन शिजवून घेतलंय, ते पण गॅस चालत आपण चालू करून घेऊया स्लो आचेवर. तर बघू शकता कांदा चांगला लालसर झालाय. तर यात मी आता आमचा कोल्हापुरी घाटी मसाला यूज करणार आहे. हा आम्ही गावावरनच आणतो, जरा तिखट असतो हा. तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं तिखट लागत असेल त्याप्रमाणे तुम्ही घालून घ्या. आम्हाला जरा जास्तच तिखट लागतं. तर बघा तुम्ही 11 छोटे चमचे मी याच्यामध्ये तो घाटी मसाला टाकलाय आणि हा चांगला परतून घ्यायचा.
गॅसचा फ्लेम जरा स्लोच ठेवायचा, नाही तर मसाला करपून जाईल. तिखट जास्त लागत नसेल तर तुम्ही थोडं जरा कमी वापरू शकता ही चटणी, पण ही गावीच मिळते. मी सहसा इकडनं नाही घेत, गावावरनच आम्ही ही चटणी मागवतो. आणि कधी घरात भाजी सुद्धा नसेल तर तेल चटणी म्हणून तेलामध्ये आम्ही ही चटणी टाकून चपाती सोबत सुद्धा खातो. खूप चांगलं परतून घ्यायचं. आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला ते वाटण घालायचं जे आपण तयार केलं, ज्याच्यात आपण कांदा, टोमॅटो, लसूण, सफेद तीळ, कोथिंबीर आणि सुकं खोबरं घेतलं ना, ते बारीक वाटून घेतलेलं वाटण याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं. हे चांगलं परतलंय. हे आता आपलं वाटण आपण मगाशी जे रेडी केलंय ते आपल्याला हळूहळू याच्यात घालून घ्यायचंय. हळूहळू करूनच घाला, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की किती लागणार आहे. कधी कधी वाटण जास्त होतो, सो ते आपण साईडला काढून ठेवू शकतो. त्याच्यामुळे थोडं थोडंसंच घालून बघा. पण मी इथे पूर्ण वापरणार आहे, कारण आम्हाला रश्श्यामध्ये पण लागतं ना, तर आम्ही रस्सा जास्त बनवतो, त्याच्यामुळे आम्हाला हे पूर्ण वाटण यूज करावं लागतं. तर ह्याला चांगलं बाजूली तरी येईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं, कच्चं ठेवायचं नाही या वाटणाला. आणि हे जे राहिलेलं नाही याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून नंतर आपण ते पाणी याच्यामध्ये ओतायचं, आधीच ओतायचं नाही, नाहीतर ती तरी येत नाही याला. आता तुम्ही बघू शकता थोडं थोडं वरती तेल सुटायला लागले बघा. म्हणून ह्याला चांगलं परतवायचं, म्हणजे मसाला कच्चा राहत नाही, चांगला शिजून येतो. आणि तुम्ही बघितलंच असाल की जेव्हा मी कांदा शॅलो फ्राय केला त्याच्यानंतर डायरेक्ट मी घाटी चटणीच यूज केली. दुसरं म्हणजे हळद किंवा धने जिरे पावडर काहीच टाकलं नाही, कारण ऑलरेडी त्या चटणीमध्ये सगळं घातलेलं असतं. त्याच्यामुळे आपल्याला वरनं असं वेगळे मसाले टाकावे लागत नाही आणि या चटणीची चवच वेगळी असते. तर तुम्ही पण आहे ना ही रेसिपी ट्राय करून नक्की बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि हा मसाला तुम्हाला कोल्हापुरात मिळेल, इचलकरंजी वरनं आम्ही घेतला हा. आता बघा, आता आपल्याला काय करायचंय, इथे जसा मसाला शिजतोय ना, हाच मसाला आपल्याला घेऊन त्या शिजवलेल्या पिवळ्या पाण्यामध्ये घालायचा आहे, जेणेकरून तो तांबडा रस्सा बनतो. असं वेगळं काही त्या तांबड्यासाठी रस्स्यासाठी लागत नाही. त्याच्यामुळे तर तुम्ही बघा, मी आता हा रस्सा घेणार, हे वाटण घेणार आणि तेच आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायचंय. एवढं ठीक आपल्याला रस्सा हवाय तेवढं हे वाटण घालायचं. आता तुम्ही बघू शकता रश्श्याला तांबडा कलर आलेला आहे. असाच तांबडा रस्सा तयार होतो, वेगळं असं काही करावं लागत नाही. आता कळलं, ह्याच्यातलं अर्ध्याहून वाटण आपल्याला त्या तांबड्या रश्श्यामध्ये यूज झालं, त्याच्यामुळे वाटण जरा जास्त करावं लागतं, नाहीतर मग या सुक्या चिकन साठी काहीच राहत नाही. आपला तांबडा रस्सा रेडी झालाय. तर थोडंसं मीठ टाकलं, थोडं शिजवून घेतलं की रेडी. आता इथे शिजतंय आपलं, तेवढ्यात आपण ह्याच्यामध्ये हे शिजवलेलं चिकन घालून घेऊया. ते जे वाटण राहिलेलं ना थोडंसं, त्याच्यामध्ये मी पाणी घालून घेतलंय आणि तेच पाणी जरा त्यात मिक्स करून घेणार आहे. असंच फेकून द्यायचं नाही, ते यूज करायचं पाणी. ओके, आता थोडंसं चवीपुरतं आपल्याला जेवढं हवंय तेवढं मीठ घालून घ्यायचं. थोडंसं एक उकळी येईपर्यंत वाट बघायची, मग आपलं कोल्हापुरी चिकन आणि तांबडा रस्सा रेडी. थोडं कष्ट आहे या रेसिपीला, पण एकदा का ती बनली की खूप सुंदर लागते. आणि मी आहे ना हे चिकन आहे ना एकदम पण सुकं बनवत नाही, कारण आहे ना घरात जरा ग्रेव्ही खाणारी लोक खूप आहेत, त्याच्यामुळे सुकं केलं तर ते चपातीला म्हणजे लावून खाता येत नाही, त्याच्यामुळे थोडीफार ग्रेव्ही ठेवतेच मी.
आता आपण मीठ घालून घेऊया. आता मी ह्याच्यात 2 चमचे मीठ टाकलेत. आणि ऑलरेडी आपण इथे जेव्हा चिकन शिजवत होतो ना तेव्हा ह्याच्यामध्ये आपण थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं, त्याच्यामुळे मी आता ह्याच्यात 2.5 चमचे मीठ टाकले. ओके, थोडंसं शिजवून घेऊया. मग आपलं कोल्हापुरी चिकन आणि तांबडा रस्सा रेडी. आता तुम्ही बघू शकता चांगली उकळी आलेली आहे. आणि जो आपला तांबडा रस्सा आहे ना, तांबडा रस्सा त्याला बघा बाजूने कसा कट आलाय, दिसतंय? हा बघा, असा कट आला पाहिजे. चिकन मध्ये पण बघू शकता तुम्ही बाजूने कशी तेलाची तरी आली आहे बघा. तसं आलं तर ना खूप सुंदर लागतं चिकन. आपलं चिकन आणि तांबडा रस्सा रेडी आहे. तर तुम्ही बघू शकता आपलं फायनली कोल्हापुरी चिकन आणि तांबडा रस्सा रेडी झालेला आहे. मी सुंदर असं ताट सजवलंय. चपाती, लिंबू, कोथिंबीर, हा आहे तांबडा रस्सा. तुम्ही बघू शकता याला चांगला कलर सुद्धा आलेला आहे. आणि हे आहे सुकं चिकन. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. प्लस हा ब्लॉग सुद्धा कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी तुमच्या घरी नक्की आवर्जून करून बघा आणि आवडल्यास नक्की कमेंट करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.